नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची 2025 साठीची जाहिरात क्रमांक 1 2025 जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. कनिष्ठ आरेखक गट क या पदासाठीची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. तर इच्छुक उमेदवारांना अर्ज कसा करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते तुम्हाला नोंदणी करायचं आहे, म्हणजे खातं अद्ययावत करायचं आहे. खातं निर्माण करायचं, खाते अद्ययावत करायचं, त्यानंतर अर्ज सादरीकरण करायचं आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरायचं आहे. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे आणि अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 17/7/2025 पर्यंत तुम्हाला जे आहे तर अंतिम दिनांक असणार आहे. अर्ज करण्यासाठीची वेबसाईट जी आहे तर ती सुरू असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट कुठले कुठले आहेत तर याची संपूर्ण डिटेल जी आहे तर हे जाहिरातीमध्ये देण्यात आलेले आहे. पदसंख्या जी आहे तर ती टोटल 28 म्हणजे 28 पदे असणार आहेत. वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. आणि कनिष्ठ आरेखक गट क या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे. अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 2 आहेत. विभक्त जाती अ साठी 1, भटक्या जमाती ब साठी 1, भटक्या जमाती क साठी 1, भटक्या जमाती ड साठी 1, विमाप्रसाठी 1, इतर मागासवर्गासाठी 5, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी 3, आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 आणि खुल्या प्रवर्गासाठी 7 असे एकूण 28 पदे असणार आहेत. आणि हे जे पदे आहेत तर ते सामाजिक समांतर आरक्षण हे विभागणी करून देण्यात आलेले आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 19 जून 2025. अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे 20 जुलै 2025. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची ही शेवटची तारीख असणार आहे. आणि त्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा शेवटचा दिनांक देण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे आहे dp.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र जे आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यासोबतच स्थापत्य अभियांत्रिकीचं किंवा वास्तुशास्त्र आरेखक पाठ्यक्रम जे आहे तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर ते नसेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट ऑफ कोर्स ऑफ ड्राफ्ट्समॅन सिव्हिल अंडर अप्रेंटिसशिप्स ट्रेनिंग्स जे आहे स्कीम याच्या अंतर्गत तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा कोर्स जो आहे तो ड्राफ्ट्समनचा तो तुमचा झालेला असणं आवश्यक आहे. यापैकी कुठलंही तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता जी आहे असणं आवश्यक आहे. तांत्रिक अर्हता जी आहे ती कुठली मागितलेली आहे तर ते देण्यात आलेलं आहे आणि इन्स्ट्रक्शन देण्यात आले आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 आणि राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीची ऑफिशियल वेबसाईट जी आहे ते देण्यात आलेले आहेत. परीक्षा शुल्क किती आहे ते बघितल्याच्या नंतर आपण पाहणार आहोत वयोमर्यादा. तर खुल्या प्रवर्गातून असेल तर 18 ते 38 आहे. मागास आर्थिक दुर्बल घटक सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग असेल तर 18 ते 43 आहे. खेळाडू प्रावीण्य असेल तर 18 ते 43 आहे. माजी सैनिक असाल तर 18 ते 38 प्लस 3 वर्ष आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक किंवा याच्यातून असेल तर 43 प्लस 3 वर्षाचं कन्सेशन आहे. दिव्यांगाला 45, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 45 आणि पदवीधर अंशकालीन उमेदवार असेल तर 18 ते 55 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर तुमचे जे आहे संपूर्ण डिटेलमध्ये जे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत त्यानंतर बघू शकता. याच्यासाठी मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बौद्धिक चाचणी या विषयावर जे आहे ते तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. 120 गुणांची परीक्षा असणार आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 60 प्रश्न असणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. 90 मिनिटाचा वेळ याच्यासाठी असणार आहे. मग मराठीसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तर तो कुठला असणार आहे ते बघणार आहोत. व्याकरण म्हणजे वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी आणि वाक्प्रचाराचा अर्थ आणि उपयोग, उतारावरील प्रश्न, वाक्य पृथक्करण, त्यानंतर लेखक व त्यांची टोपणनावे, समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द, प्राणी व त्यांचे घर याच्यावर प्रश्न असतील. 15 प्रश्न 30 गुणांसाठी. त्यानंतर इंग्रजीसाठी ग्रामर असेल, कॉमन व्हॅकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे, इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग असणार आहे, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असणार आहे, सेंटेन्स अरेंजमेंट अँड इरर करेक्शन असणार आहे. 15 प्रश्न 30 गुण. त्यानंतर सामान्यांसाठीचे जे आहे प्रश्न असणार आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या घटकावर किती प्रश्न विचारले जाणार आहेत आणि किती मार्क्ससाठी असणार आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि बौद्धिक चाचणीसाठी कुठल्या घटकावर किती प्रश्न आणि एकूण प्रश्न जे आहेत ते 15 आणि 30 गुणांसाठीचे असणार आहे. कनिष्ठ आरेखक या पदासाठीचे 2 स्तर जे आहेत तर त्याच्यामध्ये जे आहे ते कमीत कमी तुम्हाला 45% गुण जे आहेत ते 200 पैकी मिळवणं कंपल्शन असणार आहे. कनिष्ठ आरेखक संवर्गाच्या कार्य पद्धती व कार्य आणि जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे नमूद करण्यात येणार आहेत. तर ते संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेले आहे.
ही जी 2025 साठीची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. जाहिरातीचं PDF जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकर जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. ही जी जाहिरात आहे नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाची, तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ जे आहेत ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याला सबस्क्राईब करा. आणि याचं PDF हवं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात, त्याच्यावर मी उपलब्ध करून देते. तिथून तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. ह्याच्यासाठी जे आहे परीक्षेसंदर्भातलं स्वरूप, संपूर्ण डिटेल, अभ्यासक्रम आणि सगळी डॉक्युमेंट संदर्भातली डिटेल माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरात व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. जे तुमच्या शैक्षणिक पात्रतामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला याच्यासाठी अर्ज करता येणार आहे.